लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होत असतानाच EVM मशीनबाबत शंका उपस्थित केली जात आहे। राष्ट्रवादीने याबाबत शंका उपस्थित केली आहे। मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी EVMमध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे, असं स्पष्ट मत व्यक्त केले। मी अनेक मतदारसंघामध्ये फिरलो, लोकांना बदल हवा आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। पवार यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित होते। EVM मशीन संदर्भात बोलताना पवार म्हणाले, प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जात आहे। रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरू असून प्रत्येक सहकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। प्राप्तिकर विभागाद्वारे भाजपा विरोधाच्या घरावर छापे टाकले जात आहेत। आम्हाला EVM बाबत शंका येते। गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव आहे। त्यामुळे याचा परिणाम मतावर दिसून येऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली। पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, DMK, CPM, CPPI या पक्षांचे नेते उपस्थित होते।